तर आपण पाहतोय मंत्री माणिकराव कोकाटे यांना हे प्रकरण चांगलंच भोवलंय, ज्यांनी ही लढाई सुरू केली। 30 वर्षांपासून लढाई सुरू होती। त्या अंजली दिघोळे बोलत होत्या, न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी निघाली आहे। वडिलांना हा लढा सुरू केला होता, तो मी पूर्णत्वास नेलाय असं त्या म्हणतायत। दरम्यान या संदर्भात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्यासोबत सुषमा अंधारे जे आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते ऐकूया। नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, कारण मंत्री कोकाटे यांच्या संदर्भानं वेगवेगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत आणि अटक वॉरंट जो आहे तो जारी झालेला आहे आणि त्याच सगळ्या संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। तुम्हाला वाटतं का की या सगळ्या संबंधानं मंत्री कोकाटेंना अटक होऊ शकते? काय वाटतं तुम्हाला? या सगळ्या संबंधाने लक्षात घ्या की माणिकराव कोकाटे हे मंत्री आहेत। अचानक मंत्र्यांची तब्येत बिघडली आहे, अशा वेळेला तब्येती बिघडणं मी समजूच शकते। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ। भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 14 नुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत। त्यामुळे कोण मंत्री कोण नागरिक हा मुद्दाच नाही आहे। ऑनरेबल कोर्टाची ऑर्डर आहे, ती ऑर्डर फॉलो केली पाहिजे। पण ती ऑर्डर फॉलो करताना कोकाटेंच्या हातात हातकड्या घालताना कोकाटे या राज्याचे मंत्री आहेत, त्यामुळे मंत्र्याच्या हातात हातकड्या घालणं हे राज्याच्या राजकारणासाठी शोभनीय नाही। त्यामुळे आधी त्यांच्या हातातून मंत्रिपदाचा कारभार काढून घ्यावा आणि मग त्यांना हातकड्या घालाव्यात। ही सरकार म्हणून किती शर्मेची बाब वाटते तुम्हाला? काय सांग? हो, सरकार म्हणून ही किती शर्मेची बाब आहे की सरकारने म्हणजे 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच इथे एका मंत्र्याचा राजीनामा झाला, दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा 2 वेळा ती चर्चा झालेली आहे। तिसरं आजच मी मागणी केली आहे एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची। ही 13 तारखेला जी घटना सावरी गावात घडली आणि सावरी गावामध्ये ज्या पद्धतीने ज्या रिसॉर्टचा उल्लेख झालेला आहे त्या रिसॉर्टचे प्रोप्रायटर प्रकाश शिंदे आहेत आणि हे रिसॉर्ट रणजित शिंदे चालवत होता। रणजित शिंदे दरेगावचा सरपंच आहे, त्याच दरेगावचा जे दरेगाव एकनाथ शिंदे साहेबांचं गाव आहे, या गावचा सरपंच रणजित शिंदे आता फरार आहे असं सांगितलं जातंय। आणि प्रकाश शिंदे जो उपमुख्यमंत्र्यांचा सख्खा भाऊ आहे, जर आपण वाल्मिक कराडला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला केलेली आहे आणि ते नगरपालिकांच्या रॅलीमध्ये फिरत आहेत आणि ते आजही वेगवेगळ्या कार्यक्रमाला आणि मीटिंग्सला उपस्थिती लावत आहेत। यावेळेस सरकारी वकिलांचा तो युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरला आणि मेहरबान कोर्टाने ही विचारणा केली की जर ते शासकीय रुग्णालयात आहेत तर एखादं मेडिकल सर्टिफिकेट कुठे आहे। त्यावर त्या कोर्टाच्या प्रश्नावर कोणतेही उत्तर नसल्यामुळे शेवटी कोर्टाने कलम 418 अंतर्गत आदेश पारित केलेत। त्यांच्या वकिलांकडनं कालच्या दिवशी उपस्थित राहिले नाही अशा स्वरूपाचं ज्या वेळेला सांगण्यात आलं त्यावेळेला कोर्टाने झापलं देखील त्यांना की काल सुनावणी होत होती, निकाल दिला जात होता, त्यावेळेला उपस्थित काय राहिले नाही। त्यावेळेला नेमकं काय घडलं? असं आहे की जेव्हा एखाद्या आरोपीच्या संदर्भात जजमेंट दिलं जातं तर आरोपीने कोर्टात वैयक्तिक उपस्थित राहणे ही कायद्याची गरज असते, परंतु अटक टाळण्याच्या दृष्टीने श्री कोकाटे साहेब हे हजर राहिले नाहीत। ते हजर न राहिल्यामुळे कोर्टापुढे वस्तुस्थिती स्पष्ट झाली आणि आज कोर्टाने निकाल पारित केला। याच्यामध्ये एक मुद्दा आहे की लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ज्या वेळेला अशा स्वरूपाची शिक्षा होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशी कोणती उदाहरणं आहेत की ज्या अनुषंगानं आमदारकी